पुढच्या बातमीकडे वळतोय। सिंधुदुर्गमध्ये दमदार पाऊस पडतोय आणि सावडाव धबधबा प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे। पर्यटकांची पावलं या सावडाव धबधब्याकडे सुद्धा वळताना दिसतात। सिंधुदुर्गमधील सावडाव धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी सुद्धा वाढलेली आहे। आपण पाहिलं यंदा पावसाने वेळे अगोदरच कोकणामध्ये एंट्री घेतलेली आहे आणि त्यामुळे निसर्ग सौंदर्याचं दार लवकरच उघडल्याचं सुद्धा दिसतंय। कोकणामधील धबधब्यांमध्ये जलप्रवाह सुरू झाला आणि त्यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे आपला मोर्चा वळवलेला आहे। त्यामुळे सावडाव धबधबा हे ठिकाण सध्या विशेष आकर्षण ठरतंय आणि याच पार्श्वभूमीवर याच अनुषंगाने आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी सावडाव धबधब्याचा आढावा घेतलाय। आपण पाहूया। कोकण म्हटलं की हिरवगार निसर्ग सौंदर्य आणि दऱ्याखोऱ्या ह्या आपल्याला आठवतात आणि याच कोकणामध्ये पर्यटनासाठी मोठ्या संख्येने आता नागरिक येत असतात। तसं मग ते तर हिवाळी पर्यटन असू दे, उन्हाळी पर्यटन असू दे, आता पावसाळी पर्यटन आहे। पावसाळी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वर्षा पर्यटन आपल्याला काही आता सुरुवात होईल आणि आपण कणकवलीमध्ये आहोत। कणकवली तालुक्यातील हा सावडाव धबधबा आहे तो आता प्रवाही झालेला आहे आणि फेसाळलेला धबधबा आपल्याला एकंदरीत दिसत आहे। पूर्णपणे हा प्रवाही झालेला आहे। आता मोठ्या संख्येने या ठिकाणी ओसंडून पाणी इथे वाहत आहे आणि याच धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबई असेल, कोल्हापूर, पुणे, सातारा, गोवा, कर्नाटक, बेळगाव या ठिकाणाहून मोठ्या संख्येने पर्यटक येतात। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक तालुक्यामधील असेल ते देखील पर्यटक येथे येतात आणि या धबधब्याचा आनंद लुटतात आणि त्याच अनुषंगाने इथे स्थानिक प्रशासनाने देखील या पर्यटनाच्या येणाऱ्या पर्यटकांच्या सुखसोयी मिळाव्यात यासाठी वरती 2 स्वच्छतागृह देखील उभारलेले आहेत। तसेच इथे नवीन ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या देखील बनवलेल्या आहेत। पर्यटकांना बसण्यासाठी जी सोय देखील आहे त्याचं देखील काम आता सध्या सुरू आहे। एकंदरीत वरती एक सेल्फी पॉइंट देखील उभारण्यात आलेला आहे। पर्यटकांना ही जी बसण्यासाठी एक शेड देखील आपण पाहत आहोत की देखील त्याचं देखील काम सुरू आहे, कारण आता वर्षा पर्यटन सुरू झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या येथे येणाऱ्या पर्यटकांना ह्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच अनुषंगाने येथे स्थानिक प्रशासनाने एक खबरदारी घेतल्याचं आपल्याला दिसत आहे आणि आता मोठ्या संख्येने आता इथे पर्यटक दाखल होतील हेच आपल्याला एकंदरीत दिसत आहे। कॅमेरामॅन अमेश सुरेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।